नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला इथे भेटायला आली आहे साना बेनुरवार. साना अतिशय ब्राईट स्टुडंट आहे. म्हणजे तिने मनावर घेतलं असतं ना तर कुठल्याही क्षेत्रात तिला अगदी ब्राईट करिअर करता आली असती. पण हिने आपल्या मनाचं ऐकलं, आपली आवड ओळखली आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं. हो ना साना? हो, बरोबर. पण आता मी ऐकते की साना फॉरेस्ट कॉन्झर्वेशनिस्ट आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनिस्ट म्हणून काम करते. तर ही उडी तर हिने का मारली हे मला जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे. साना, सांगा आम्हाला काय झालं? नमस्कार. बेसिकली असं होतं की मी ऑस्ट्रेलियात 5 वर्ष हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट करत होते आणि प्लस एका हॉटेलमध्ये काम करत होते. पण ही जे हॉटेल होतं ते एक खूप जुन्या, म्हणजे ऑलमोस्ट 100 मिलियन इयर्स जुन्या फॉरेस्ट कॉन्झर्वेशन हॅबिटॅटमध्ये होतं. मला हे असं कळलं की आमचं डिपार्टमेंट अलोन एका दिवसामध्ये क्लोज टू 80 लिटर पाणी हे वेस्ट करतं. हे मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला कळलं की आपण फक्त लक्झरी त्या फॅक्टरसाठी इतकं वाया घालवतो. मला ते एकदम असं मनाला किंवा हृदयाला टोचलं आणि विचार केला की हे आता मला अजून 40 वर्ष नाही करायचं. सो तो छंद होता सायन्समध्ये नेहमी, ती लीप मी तेव्हा घेतली. मी विचार केला परत शिकूयात, लेट स्टार्ट अगेन, परत सुरुवात करूयात. आणि का म्हणून वाईल्ड लाईफ आवडतं आणि मनापासून ते आहे उत्सुकता, म्हणून हा मी चेंज किंवा ही लीप मी घेतली. वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनबद्दल आम्ही बरंच बघितलं, इन द सेन्स खूप डॉक्युमेंटरीज आहेत त्याच्यावर, लिहिलेलंही थोडंफार असतं. पण फॉरेस्ट कॉन्झर्वेशनबद्दल सामान्य माणसाला एवढी माहिती नसते, कारण त्याच्यावर तेवढ्या डॉक्युमेंटरीज नसाव्यात. तर त्याबद्दल आम्हाला सांग ना. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन म्हणजे इझी आन्सर किंवा असं म्हणाला तर हे फॉरेस्ट कन्झर्वेशनचा एक भागच आहे. तो जास्ती टीव्हीवरती दाखवला जातो कारण प्राणी जास्ती दाखवले जातात आणि झाडं ही कमी दाखवली जातात. बरोबर. म्हणून असं आपण म्हणू शकतो की दोघांचा उल्लेख एकत्र केला नाही जात. पण ऍक्च्युली फॉरेस्ट कन्झर्वेशनच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन आहे. कारण जेव्हा तुम्ही झाडं, हॅबिटॅट ज्याला आपण म्हणतो, ते जर आपण कन्झर्व केलं किंवा त्याचं आपण स्टडी केलं, तेव्हाच आपल्याला त्याच्या आतली वाईल्ड लाईफ, त्याच्या आतले प्राणी, जीवजंतू हे सगळं प्रोटेक्ट करता येतं. बरोबर. सो हे एकत्रच मिश्रण त्याचं, ह्याला फॉरेस्ट कन्झर्वेशन असं म्हणतात. द होल कॉन्सेप्ट टुगेदर असं आपण म्हणू शकतो त्याला. पण आपण जेव्हा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन बद्दल बोलतो ना साना, तेव्हा आपल्याला साऊथ अमेरिकेमधलं ॲमेझॉनचं रेन फॉरेस्ट माहिती असतं. आता तू तशाच एका रेन फॉरेस्टमध्ये कॅनडात काम करतेस ना. मग आता काय प्रत्येकात म्हणजे वेगवेगळं काही काम करावं लागतं की डिफरंट सिच्युएशन्स असल्यामुळे, भौगोलिक वगैरे, कसं काय असतं ते? ओके. सो परत हा कसा आहे ना, एक टीव्हीवरती जे दाखवतात त्याच्यावरतीच्या बेसिसवरती होतं. सगळ्यांना इन्फॉर्मेशन जे युजली मिळतं ते सगळं जे पॉप्युलर आहे त्यावर असतं. बरोबर. पण तुम्ही जर फॉरेस्ट हा कॉन्सेप्ट बघितला तर 8 ते 10 प्रकारचे वेगळे वेगळे फॉरेस्ट असतात. आणि अमेझॉनचे जे फॉरेस्ट आहे त्याला आपण ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट हे आपण म्हणतो, कारण ते एव्हरग्रीन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. तिकडे अख्ख्या वर्षभर झाडं हिरव्या रंगाची असतात, म्हणून ते अट्रॅक्टिव्ह वाटतं लोकांना आणि बघायला छान वाटतं आणि म्हणून ते जास्ती पोर्ट्रे केलेलं जातं. आता ज्या फॉरेस्टमध्ये मी कॅनडामध्ये काम करते त्याला बोरियल फॉरेस्ट असं म्हणतात. बोरियल फॉरेस्ट. येस. आणि ते टेम्परेट क्लायमेट या झोनमध्ये जॉग्राफिकली किंवा भौगोलिकली ऍज यू सेड ते तिकडे प्रेझेंट असतं. आणि तुम्ही सरप्राईज व्हाल की कॅनडाचं जे बोरियल फॉरेस्ट आहे ते वर्ल्डचं लार्जेस्ट इंटॅक्ट फॉरेस्ट आहे. इवन मोर देन अमेझॉन पेक्षा सुद्धा जास्ती. आणि तिकडे जे स्पीशीज किंवा तिकडे जे मिळणारे प्राणी, जीव जंतू हे अगदी वेगळे असतात अमेझॉन पेक्षा. आणि म्हणून त्यांचं स्टडी सुद्धा वेगळा असतो, त्यांचा अभ्यास वेगळा असतो, त्यांच्याकडे रिसर्च वेगळं असतं आणि तिकडचं कन्झर्वेशन हा टाईपच वेगळा आहे. पण बिकॉज ते टीव्हीवरती एवढं दाखवलं जात नाही आणि इतकं त्याला पोर्ट्रे केलं जात नाही किंवा तितकी पॉप्युलॅरिटी असं आपण म्हणू शकतो नाही आहे, म्हणून एका वेळेस ते क्लिक होत नाही आपल्याला. मग साना, म्हणजे तू आता म्हणजे मग त्याचा अर्थ असा होतो की कॅनडामधलं बोरियल फॉरेस्ट आणि इथलं रेन फॉरेस्ट या दोन्ही जंगलांचा अभ्यास करताना सिच्युएशन्स वेगळ्या असल्यामुळे तुमच्या मेथड्स वेगळ्याच असणार. ऍब्सोल्युटली. प्रत्येक तुम्हाला, आणि त्यातल्या पण एकदम जर तुम्ही डीप जाण्याचा प्रयत्न केला तर त्यात आता कॅनडामध्ये सुद्धा फक्त बोरियल फॉरेस्ट नाही आहेत. कॅनडामध्ये पण 5 प्रकारचे वेगळे फॉरेस्ट आहेत
जिथे काही ट्रीज आहेत जे ऑटम मध्ये त्यांचे पानं पडतात, काय त्यांना वेगळ्या प्रकारचं फॉरेस्ट म्हणतात. काही ट्रीज आहेत जे एव्हरग्रीन असतात, मग त्यांना एव्हरग्रीन बोरियल फॉरेस्ट असं म्हणतात किंवा एव्हरग्रीन टेम्परेट फॉरेस्ट असं म्हणतात. जसं आपलं क्रिसमस ट्री जे आपलं जे आहे त्याला बॉल्सम फर त्याचं नाव आहे, ते अख्ख्या वर्षभर त्याला ती नीडल्स असतात. तर नीडल्स म्हणजे एका प्रकारचे लिव्हज आहेत ना, त्यांची पानच आहेत ती, सो ते अख्ख्या वर्षभर असतात. पण त्याला सुद्धा एव्हरग्रीन फॉरेस्टच आहे ना ते एका प्रकारचं. तर तुम्ही इन डेप्थ जर फॉरेस्ट किंवा फॉरेस्ट कन्झर्वेशनची स्टडी करायला कुठे सुरुवात करायला पाहिजे, तर पहिले स्टार्ट विथ ट्रीज. जर तुम्ही झाडांचा अभ्यास केला तर फॉलोअप मध्ये तुम्हाला बाकी सगळं कळायला लागेल हळूहळू हळूहळू. पण झाडं ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट. हे माझं म्हणजे तात्पर्य इन सेन्स मला ते कळलं इतके वर्ष काम करून किंवा स्वतः थोडं एज्युकेशन सेल्फ एज्युकेशन घेऊन. तू डेटा अनालिस्ट म्हणून काम करतेस ना, म्हणजे नक्की तुझं काय काम असतं जरा आम्हाला सांग ना. शुअर. सो असं म्हटलं तर डेटा अनालिस्ट असं नाही आहे, कारण प्रत्येका फील्डमध्ये एक डेटा अनालिस्ट, आता तो खूप असा हॉट वर्ड झालाय की सगळेच डेटा अनालिस्ट झालेत, सगळेच डेटा सायन्स करतायत, हे खूपच असं कॉमन झालंय. पण माझा ऍक्च्युअल प्रोफाईल किंवा ऍक्च्युअल जर तुम्ही वर्क जे मी करते त्याला रिसर्च असोसिएट हे टायटल आहे. कारण प्रत्येका फील्डमध्ये डेटा अनालिसिस करावाच लागतो. फायनान्स म्हणा, तुम्ही बँकिंग म्हणा, एज्युकेशन म्हणा, डेटा अनालिसिस हा सगळ्यातच करावा लागतो. सो मी स्पेसिफिकली काय करते हे मी स्टार्ट टू एंड तुम्हाला समजवते. सो कन्झर्वेशनच्या पर्स्पेक्टिव्हनी एक्झाम्पल दिलं तर जे मी एक प्रोजेक्ट केलं होतं फॉरेस्ट हेल्थ अनालिसिस वरती. सो आम्ही युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या कोलॅबोरेशन बरोबर हे प्रोजेक्ट मेटलँड व्हॅली अथॉरिटी बरोबर केलेलं. सो मी त्यांची ऑन ग्राउंड रिसर्च असोसिएट होते, वाईल जो पेपर आणि मेथोडॉलॉजी युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या स्टुडंट्सनी लिहिलेली आणि ऍक्च्युअल रिसर्च मी करत होते ऑन ग्राउंड असं. आणि आम्ही कोलॅबोरेशन म्हणून एकत्र काम करत होतो. सो आमचं काम काय होतं, आम्ही फॉरेस्टमध्ये जायचो, तिकडचे सॅम्पल्स कलेक्ट करायचो बेस्ड ऑन की त्यांनी आम्हाला कुठले कुठले सॅम्पल्स कलेक्ट करायला दिलेत. हा स्टेप 1 आहे की त्यांच्याकडनं एक डेटा शीट मिळते, ती भरायची. मग तो डेटाचं करायचं काय, कारण खूप सारा डेटा असतो जो वेस्ट डेटा पण असतो ज्याची आपल्याला गरज नसते. सो फॉलोअप मध्ये मी एक्सेलवरती बसणार, त्यांच्या पॅरामीटर्सवरती कुठले झाडं कलेक्ट केली आहेत, कॅनपी म्हणजे मोठी झाडं जी वरती कव्हर करतात ट्रीला ती किती पर्सेंटेज आहेत, मधली झाडं म्हणजे मिड कॅनपी हा किती आहे, ब्रायोफायटिक लेवल म्हणजे ते सॉरी मी त्याला सायंटिफिक टर्मच हा आहे त्याचा, ब्रायोफायटिक लेवल ही किती आहे, फंगस हा किती आहे, हे आम्ही सगळं अनालाइज करतो किंवा कलेक्ट केल्याचं अनालिसिस करतो. आणि ते प्रत्येका फॉरेस्टचं स्पेसिफिक असतं हेल्दी किंवा अनहेल्दी डिटरमाइन करायला. आणि ते जर फॅक्टर्स आपण कन्सिडर केले ते अनालिसिस करायला, आणि मग एक रिस्क मॅनेजमेंट किंवा रिस्क अनालिसिस करतो आम्ही की पुढचे स्टेप्स काय करायला पाहिजेत हे आपण रिअल लाईफमध्ये गुड किंवा बॅड हे डिटरमाइन करायला. सो हा अख्खा A to Z असं असतं. पण कसं आहे की हा कंटिन्युअस प्रोसेस असतो, कारण ऍज लाईफ किंवा ऍज फॉरेस्ट सगळं चेंज होत जातं एन्व्हायरमेंटमध्ये. इंटरनल फॅक्टर असतात, एक्सटर्नल फॅक्टर असतात, किंवा लोकांचे म्हणजे फार्मिंग म्हणालं तर लोक झाडं कापून टाकतात तर तेवढा इम्पॅक्ट होतो त्याच्यावरती, किंवा एक वर्षी पाऊस कमी पडला तर अख्खं फॉरेस्टचं म्हणजे सगळं चेंजच होऊन जातं. सो हा सर्वे किंवा हा अनालिसिस जो मी केलाय, जो मी करते सध्या आणि तो प्रोजेक्ट ऍक्टिव्ह आहे, तो 3 ते 4 वर्षाचा मोठा प्रोजेक्ट आहे. आणि तो 30 वर्षानंतर कोणीतरी ऍक्च्युअली तो कंडक्ट केला आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या मुलांनी आणि तिकडच्या सिनियर PhD प्रोफेसर्सनी तो फॉर्म्युलेट केला आहे, ती मेथोडॉलॉजी बनवली आहे आणि ती ऑन ग्राउंड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे किंवा माझ्या डिपार्टमेंटची आहे, विच इज कॉल्ड फॉरेस्ट हेल्थ डिपार्टमेंट. हो. सो हा स्टार्ट टू एंड काइंड ऑफ असा प्रोसेस आहे. सो रिसर्च असोसिएट रादर देन डेटा अनालिस्ट असं मी म्हणेन तुम्हाला. साना, तू एलिफंट कॉरिडॉर अशा एका प्रोजेक्टवर काम केलंयस बरोबर, तर आम्हाला सांग हे कॉरिडॉर म्हणजे काय आणि ह्याची काय गरज असते. म्हणजे सो मी तुम्हाला सांगते, एलिफंट कॉरिडॉर असं पर्टिक्युलरली काही शब्द नाहीये, त्याला वाईल्ड लाईफ कॉरिडॉरच म्हणूया आपण. सो कॉरिडॉर हा कॉन्सेप्ट असा असेल की 2 जेव्हा फॉरेस्ट एका बाजूच्या असतात बरोबर, तर एक हत्ती किंवा एक प्राणी एका जंगलात जेव्हा बॉर्न होतो किंवा तिकडे त्याचा जन्म होतो, त्याची लाईफ तिकडे संपत नाही. मेटिंग किंवा बाकीच्या गोष्टींसाठी आणि जेनेटिक
म्युटेशन आणि कॉम्बिनेशनसाठी त्याला दुसऱ्या फॉरेस्टमध्ये जावंच लागतं. बरं. हे कंपल्शन असतं. एका वयाला पोचल्यानंतर एलिफंट्सच्या फॅमिलीजची हेड मेट्रियाक असते, म्हणजे एक बाई असते आणि त्या हाकलून टाकतात लिटरली. असं खरं म्हटलं तर 13 ते 14 वर्षाच्या मेल्सना, हत्तींना, आणि सांगतात की तुमच्या स्वतःच्या रेंज शोधा आता तुम्ही. आणि त्याच्यासाठी तो एक पाथ वापरतात किंवा एक रस्ता वापरतात दुसऱ्या फॉरेस्टमध्ये जायला. ह्यानी जेनेटिक कॉम्बिनेशन होतं, स्पीशीज स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळे म्युटेशन जास्ती होतात आणि स्ट्रॉंग जेनेटिक असल्यामुळे मोठी स्पीशीज बनू शकते म्हणजे त्यांचं. सो ह्याच्यासाठी कॉरिडॉर खूप इम्पॉर्टंट असतात. एका प्रकारचा रस्ताच म्हणा तुम्ही. पण इम्पॉर्टन्स ह्याच्यासाठी या जंगलातून त्या जंगलात जाणारा रस्ता एक्झॅक्टली. पण इम्पॉर्टन्स ह्याच्यासाठी का? कारण आपल्या आधी हत्ती आलेत, आपल्या आधी बाकीचे प्राणी आलेत आणि ते कॉरिडॉर्स, ते हत्ती 100 मिलियन इयर्स पासून वापरल्या जात आणि ते अजूनही बदलले नाही आहेत. क्या बात आहे. त्यांना ते चेंज करायला 10 ते 20 ते 30 वर्ष लागतील. एका स्पीशीजला चेंज करायला. आणि हत्ती किंवा का कॉन्सन्ट्रेट करायचं? कारण जितकी मोठी स्पीशीज तुम्ही स्टडी करता ते सोपं जातं आणि मोठी स्पीशीज ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्याने छोटी स्पीशीज सुद्धा जाणार, हे एक ठरलेलं असतं. कारण ते पाथ मिक्स होतात असं नाही. मोठी स्पीशीज स्टडी करायला सोपं जातं. हेच एक कारण आहे की पर्टिक्युलरली तुम्ही त्याला एलिफंट कॉरिडॉर असं म्हणू शकता. पण तो टायगर कॉरिडॉर सुद्धा बनू शकतो, तो लेपर्ड कॉरिडॉर सुद्धा बनू शकतो, तो चीता कॉरिडॉर सुद्धा बनू शकतो, असं हे आहे. सो दॅट्स वाय वाईल्ड लाईफ कॉरिडॉर अँड नॉट जस्ट तुम्ही बोलू शकता त्याला की हत्तींचा कॉरिडॉर तो आहे म्हणून. एक रस्ता. बरं, सिंपल भाषा. पण मग मला एक सांग की ज्याला आपण मराठीत सस्तन प्राणी म्हणतो आणि जे खरं मॅमल्स आहेत, अशा प्राण्यांसाठी पण अशी काही एक पद्धत असते का? ह्याच्यावर तुम्ही काय स्टडी केलाय का? सो बेसिकली मॅमल्ससाठीच आम्ही स्टडी करतो कारण हे जास्ती इंटेलिजंट किंवा जास्ती हुशार प्राणी आहेत, ह्यांना कळतं. पण पाण्यात राहणारे वगैरे असे? अच्छा, कम्पॅरेटिव्हली हो, त्यांना कॉरिडॉर नाही आहेत. म्हणजे हे ऍक्च्युली मी सांगू शकते की माझं इन्फॉर्मेशन मे बी नाहीये, पण पाण्यातले जिओ टॅगिंग म्हणून आम्ही एक प्रोसेस करतो ज्याच्यामध्ये तुम्ही शोधू शकता की किती पॉप्युलेशन आहे या पर्टिक्युलर व्हेलचं. फॉर एक्झाम्पल, तर आम्ही बोट्सवरती लोक जातात, एक रिसर्च टीम जाते, दिवसानुदिवस ते त्या शिपवरती असतात, तिकडेच राहतात, एंटार्क्टिकाच्या जवळ असतात कारण तिकडे बेसिकली ब्लू व्हेल्सचा खूप मोठा हॅबिटॅट आहे. साऊथ आफ्रिका जवळ एक मोठा हॅबिटॅट आहे, ऑस्ट्रेलियाला एक मोठा हॅबिटॅट आहे. सो तुम्ही एक मायक्रोचिप शूट करता त्या प्राण्यामध्ये, त्या वेलमध्ये, त्या पर्टिक्युलर स्पीशीजमध्ये, आणि ती तुम्ही फॉलो करत राहता, ज्यांनी त्यांचा मेटिंग पाथ, ते कुठे जात आहेत समरमध्ये, ते कुठे जात आहेत विंटरमध्ये, सदर्न हेमिस्फिअर टू नॉर्दर्न हेमिस्फिअर कसे मूव्ह होत आहेत, हे सगळ्यांनी आपल्याला त्यांचे मॅनरिझम्स, त्यांचे फ्युचर कळतं. काइंड ऑफ आपण एक कॅल्क्युलेटेड गेस करू शकतो आणि त्याचं रिस्क अनालिसिस किंवा त्यांना कसं आपण प्रोटेक्ट करू शकतो असं ॲज अ लाईफ एक्झाम्पल म्हणून की शिप्सचे पाथ चेंज करायचे. मग जे लार्ज वेसल्स असतात, जे आपले मटेरियल कॅरी करतात, की जर त्या टाइमला मेटिंग चाललं आहे ब्लू व्हेल्सचं, तर आपण तिकडनं मोठ्या शिप्स किंवा मोठ्या मटेरियल शिप्स जे आपण कॅरी करतो ते नाही जाऊ, त्याचा पाथ चेंज करून टाकू शकतो. हे रिअल लाईफ एक्झाम्पलचं ऍप्लिकेशन सांगू शकतो माझ्या किंवा आपण केलेल्या फील्डमध्ये केलेल्या स्टडीजचा. अगं, हे किती इंटरेस्टिंग आहे. हो, अगदी. पण मला सांग, आता हे तुम्ही जी चिप इन्सर्ट करताना शूट करून, ही आता तू म्हणालीस की त्या वेल्समध्ये पण केली, ॲनिमल्समध्ये पण तुम्ही करताच, म्हणजे जे जमिनीवर आहे तसं. पण हे पक्ष्यांमध्ये किंवा छोटे छोटे कीटक असतात, क्रिएचर्स छोटे छोटे, त्यांच्यामध्ये पण अशा इन्सर्ट करता येतात आणि शोधता येतं? ऍब्सोल्युटली करता येतात. माझ्या एक म्हणजे उदाहरण आहे माझ्याकडे इतकं चांगलं की माझे जे सिनियर रिसर्च प्रोजेक्ट चे सायंटिस्ट होते ते आता डिरेक्टर झालेत आरोशाचे. त्यांचं नाव अविनाश कृष्णन आहेत, माझे मेंटर आहेत ते. अजूनही आम्ही खूप टचमध्ये आहोत. त्यांनी मला खूप शिकवलं या फील्ड बद्दल. त्यांनी आपल्या हाऊस फ्लाय वरती सुद्धा एक स्टडी केलंय. जे घरच्या माश्या असतात तर त्यांना कसं ट्रॅप करायचं, तर आपण हनी ट्रॅप्स लावतो आणि मग ते हनी ट्रॅप्सला येतात आणि मग किती आले
किती पॉप्युलेशन आलंय, मग मेल किती आले, फिमेल किती आले, त्यांचं डिस्टिंक्शन असतंच. म्हणजे सायंटिफिकली आपण सांगू शकतो. सो हनी ट्रॅप मेथोडॉलॉजी ही एक त्यांनी पेपर लिहिला ह्याच्यावरती आणि तो पब्लिश झालेला पेपर आहे. जसे पेपर लिहिले जातात, जसे रिसर्च प्रोजेक्ट चालला जातो युनिव्हर्सिटीजमध्ये, तसे आम्ही मेथोडॉलॉजी बनवत जातो. कुठलेही प्रोजेक्ट करण्यासाठी त्याचे 5 फेज असतात. हे आपण म्हणजे कुठल्याही प्रोजेक्ट, तुम्ही कन्स्ट्रक्शन म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर काही म्हणा, त्याला आम्ही म्हणतो इनिशिएशन फेज, जिथे आपण सुरुवात करतो की अरे विचार आलाय की हे, तर तिकडे आपण तो पेपर स्टार्ट करतो. मग सेकंड आहे आपली प्लॅनिंग फेज. तर म्हणजे ऑन ग्राउंड जी टीम असते आणि युनिव्हर्सिटी मधली टीम असते किंवा ऑर्गनायझेशन जी टीम असते, WWF म्हणा, ती टीम एकत्र बसून सगळे प्लॅन करतात की कसं करायचं. मग एक्झिक्युशन फेज म्हणजे काय एक्झॅक्टली करायचंय ऑन ग्राउंड आणि कसा डेटा कलेक्ट करायचा आहे, ही फेज. मग मॉनिटरिंग आणि कंट्रोल फेज, की हे ऍक्च्युली बरोबर चाललंय का, की आपण काय करतोय ते चुकीचं आहे का, ह्याच्यात काही चेंजेस करू शकतो का आपण ओरिजिनली प्लॅन्ड डॉक्युमेंटमध्ये, हे ह्याच्यात होतं. आणि ही सर्वात इम्पॉर्टंट फेज असते. लास्ट फेज असते क्लोजिंग फेज, की तुम्ही काय त्याच्यापासून रिअल लाईफ मध्ये चेंज करू शकता. जसं मी एक्झाम्पल दिलं की शिपचे पाथ चेंज करणं, हे रिअल लाईफ मध्ये आपण करू शकतो. सो हे क्लोजिंग फेज, असा हा कंपार्ट 5 फेज आहेत. हे काय माहिती, हल्ली आपण असं बरेचदा वाचतो, टीव्हीवर पाहतो सुद्धा की मनुष्य प्राण्यांचा, ह्या प्राणी मात्रांची बरेचदा कॉन्फ्लिक्ट तयार होतो, काही का कारणाने असे ना. म्हणजे कितीतरी उदाहरणं आहेत तशी. पण जेव्हा असा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो तेव्हा ही लोक तुमच्यासारख्या सतत ह्या फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांची मदत घेतात का ग? सो हे म्हणजे मला एक्सप्लेन करायला आधी तुम्हाला समजवायला लागेल की ह्युमन एलिफंट किंवा ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हे असतो काय. सो आपल्या देशामध्ये इतकी सुंदर इकोसिस्टम आहे, इतकी छान जंगलं आहेत. आणि श्रीमती इंदिरा गांधींनी 1972 मध्ये जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट इंट्रोड्यूस केलेला, त्याच्यामुळे आपण एक पायनियर आहोत. इंडिया एज अ कंट्री, जी प्राऊड होण्याची गोष्ट आहे. पण त्याच्याच बरोबर आपलं पॉप्युलेशन पण वर्ल्ड मधलं आता सर्वात हल्ली न्यूज आली ऐकली असेल की नंबर 1 आहे. तर टू डील विथ त्या प्राण्यांबरोबर आणि त्या लोकांबरोबर ज्या त्या एरियामध्ये राहतात, त्यांना त्यांचे क्रॉप्स किंवा त्यांची पिकं खाऊन टाकतात एलिफंट्स किंवा कॅटल, किंवा तुम्ही म्हणू शकता प्राणी त्यांचे जे डोमेस्टिक ठेवलेले जातात, वाघ येऊन खाऊन जातात. हे एक मोठं प्रॉब्लेम आहे. ह्याला कसं आम्ही सॉल्व्ह करतो की गव्हर्नमेंटच्या बऱ्याच कॉम्पन्सेशन स्कीम्स आहेत, पण त्याचं कम्युनिकेशन नाही आहे लोकांना. त्यांना माहितीच नाहीये की अशा स्कीम्स आहेत म्हणून. आणि या स्कीम्सचं एज्युकेशन, या स्कीम्सचं अंडरस्टँडिंग आणि का ते प्राणी तुमच्या हॅबिटॅटसाठी चांगले आहेत, हे आम्ही त्यांना अप्रोच करून सांगतो. स्वतः हे एज्युकेशन प्रोग्राम्स इंडियामध्ये मी स्वतः काम केलं आहे. बंदरगट्टाच्या अराउंड फ्रिंज विलेजेस ज्यांना आम्ही म्हणतो, त्यांना एज्युकेट करायला रॅलीज काढल्या आहेत. त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या स्कूल्समध्ये जाऊन लेक्चर्स दिले आहेत, एक्सप्लेन करायला की कसं तुम्ही डील करू शकता. एक एक्झाम्पल देण्यासाठी, जी प्रत्येका नॅशनल पार्कच्या साईडला इलेक्ट्रिक्युटिक फेन्स असतात, सो दॅट ते ॲनिमल्स बाहेर नाही यायला पाहिजेत. काही मध्ये आम्ही इम्प्लिमेंट केलेत. बनरघट्टामध्ये रेल्वे फेन्सेस सुद्धा आहेत. म्हणजे जुन्या झालेल्या रेल्वेच्या ज्या लाईन्स असतात त्या आम्ही फेन्स म्हणून वापरतो, कारण एलिफंट तोडून जाऊ शकत नाही म्हणून. सो हा एक मेथड आहे. सो आम्ही एक रिसर्च प्रोजेक्ट असा केला की जेव्हा सुद्धा हे एलिफंट त्या तारीला क्रॉस करेल तेव्हा तिकडच्या फॉरेस्ट ऑफिसरला एक SMS जातो. आणि तिकडच्या ग्रामपंचायतच्या हेडला एक मेसेज जातो, सो दॅट ते लोक प्रिपेअर राहतील की काय करावं, कसं इन्फॉर्म करावं, कसं फॉरेस्ट ऑफिसर किती टाइममध्ये तिकडे यायला पाहिजेत आणि कसं त्या एलिफंटला डील करून म्हणजे घेऊन परत फॉरेस्टमध्ये सोडायला पाहिजे. हे अख्खा प्रोसेस आम्ही स्टार्ट टू एंड असा तयार केला आणि अजूनही तो इम्प्लिमेंट होतो बनरघट्टा नॅशनल पार्कमध्ये. हे एक वे आहे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन आपण म्हणू शकतो. आणि एज्युकेशन, आम्ही नेहमी म्हणतो कॉन्झर्वेशन कॅनॉट बी डन विदाउट कम्युनिकेशन. आणि कम्युनिकेशन विथ पीपल किंवा पीपल अँड कम्युनिटी हे इम्पॉर्टंट असणं खूप जरुरीचं आहे. आणि ती गोष्ट आम्ही करतो की मोर देन एनिथिंग एज्युकेट करा लोकांना की खरं कॉन्झर्वेशन मध्ये काय आहे आणि लोकांशिवाय कॉन्झर्वेशन नाही होऊ शकत. हे एक आपण पार्ट
इन्क्लूड करायला पाहिजे फॉर द सायंटिफिक कम्युनिटी सुद्धा. साना, तू कॅनडात असताना घुबडांवरती म्हणजे आउल्स वरती पण अभ्यास केलायस ना? हो. मग त्याच्याबद्दल आम्हाला सांग ना थोडंसं. अगदी. सो म्हणजे बिगनिंग लास्ट इयरच्या म्हणजे 2022च्या फेब्रुवारीमध्ये आम्ही ईस्टर्न स्क्रीच आउल हे एक पर्टिक्युलर स्पीशीज आहे, सब स्पीशीज म्हणू शकता तुम्ही आउल्स किंवा घुबडांची, त्याच्यावरती आम्ही सर्वे केलेला. ह्या कारणासाठी तो पिरियड किंवा तो टाइम चूज केला जातो कारण तेव्हा ते आर्क्टिक एरियामधनं म्हणजे जिथे नॉर्थ पोल आहे तिकडने ते खाली येतात. टोरॉन्टोच्या जवळ ओंटारिओ जे प्रोव्हिन्स आहे, टोरॉन्टो म्हणून शहर ऐकलं असेल तुम्ही कॅनडातलं, त्याच्या वेस्ट साईडला ते खाली येतात ब्रीडिंग म्हणजे मेटिंग करण्यासाठी. सो आम्हाला त्यांचा पॉप्युलेशन सर्वे हा करायचा होता. सो हे करण्यासाठी की या हॅबिटॅट किंवा या फॉरेस्टमध्ये किती पेअर्स आहेत किंवा किती मेल आणि फिमेल ईस्टर्न स्क्रीच आउल आहेत हा सर्वे आम्ही केला. हा रात्रीचा सर्वे होता. सो आमचं काम ऍक्च्युली सुरू व्हायचं 7:30 वाजता संध्याकाळी. ते चालायचं अराउंड 2 वाजता रात्री सकाळपर्यंत म्हणजे म्हणू शकता तुम्ही. सो हा जो डेटा होता ईस्टर्न स्क्रीच आउलचा, जो आम्ही काय करायचो की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्ड्स कॅनडामधले जे असते एक बॉडी आहे, त्यांनी ईस्टर्न स्क्रीच आउलच्या मेलचा आवाज रेकॉर्डिंग करून आम्हाला दिलेला. आणि आम्ही तो आवाज कॉल आउट करायचो. स्पेसिफिक एरिया चूज केलेले माझ्या प्रोफेसरनी, कारण तिला माहिती होतं की या एरियाजमध्ये सहसा आऊलचा हॅबिटॅट आहे किंवा घुबडांचा हॅबिटॅट आहे वेगळ्या वेगळ्या सगळ्याच. आणि आम्ही तो कॉल करायचो म्हणजे लावायचा. तो लावायचा एका स्पीकरवरती फक्त अटॅच करून ब्लूटूथ वरती तो आवाज आम्ही कॉल करायचो. कॉल म्हणतात त्याला असं सायंटिफिक म्हणालं तर तो कॉल आउट करायचो. आणि इतका मज्जा असायची की समोरच्या आऊलला, त्या ईस्टर्न स्क्रीच आऊल मेलला वाटायचं की या हॅबिटॅट किंवा या जंगलात दुसरा आलाय म्हणे कोणी, तर तो समोरनं कॉल आउट करायचा. अरे वा. आणि कधी कधी त्याला काउंटर म्हणून अजून एक कॉल यायचा. सो म्हणजे 3 आऊल असे भांडतायत एकमेकांशी. मी जोरात ओरडतो जास्ती किंवा मी जोरात ओरडतो जास्ती. तो त्यांनी आम्हाला कळायचं की किती आऊल आहेत त्या एरियामध्ये आणि किती कॉल्स आहेत. आणि ते प्रिसाईज असतं खूप, कारण एक्झॅक्टली तो कॉल ऐकून ते खरंच रिस्पॉन्ड करतात. आणि कधी कधी पेअर सुद्धा दिसतात. म्हणजे एक मेल असला तर त्याच्याबरोबर फिमेल सुद्धा असते. तो हा पण आम्हाला एक्सपिरियन्स आला. तर हा सर्वे आम्ही बेसिकली करत होतो की हे कळायला की एक्झॅक्टली ईस्टर्न स्क्रीच आऊल वेस्टर्न ओंटारिओच्या मेटलँड व्हॅली या जागेमध्ये किती आहेत. पण मला एकच विचारायचं की ही घुबड जेव्हा ओरडायचा म्हणजे तुम्ही तो आवाज लावायचा बरोबर, तेव्हा ही घुबड रिप्लाय करायचा, पण फक्त अँड ओनली शी घुबड रिप्लाय करायची का ह्या ही घुबडच्या आवाजाला? नाही, कारण कॉल फक्त मेल देतात. हे हो, कॉल फक्त मेल देतात. फिमेलचा बर्ड्स जर आपण बघितलं म्हणजे त्यांच्या मेटिंग सायकल किंवा त्यांचं मेटिंग मेथड आपण बघितली तर मेल्स नेहमी डिस्प्ले करतात. मेल्स फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी डिस्प्ले करतात. सो फिमेल्सना हे करायची गरज नसते. मेल्स जे आवाज करतात ते फिमेल्सला करायची गरज असते. सुपिरियरिटी किंवा हे दाखवण्याचा प्रयत्न की मी डॉमिनंट मेल आहे हे मेल्सना रिक्वायर्ड असतं. म्हणून आमचा स्पीकरचा जो साऊंड आहे तो फक्त मेलचाच साऊंड होता आणि त्याला रिस्पॉन्ड फक्त मेलच करायचे. कारण रिक्वायरमेंट किंवा नीड फक्त मेलला असते मेटिंगच्या ह्याचे. फिमेलना बरेच ऑप्शन असतात बर्डिंगमध्ये, बर्ड हॅबिटॅट किंवा बर्ड ऑन्थ्रोपोलॉजीमध्ये, ऑर्निथोलॉजीमध्ये, माय फॉल्ट. तर त्याच्यामध्ये फक्त मेल्सचा रिक्वायरमेंट असते म्हणून तेच रिप्लाय करतात. पण तुमचा हा रिसर्च सक्सेसफुल झाला, तुमच्या मनासारखा झाला? ऍक्च्युली खूपच इंटरेस्टिंग आम्हाला रिझल्ट्स आले आहेत. आम्हाला एक सॅड आणि एक हॅपी दोन्ही असं काइंड ऑफ मिळाले आहेत. न्यूज सांगू शकशील? हो, अगदी, कारण तो पब्लिश्ड रिसर्च आहे म्हणून मी सांगू शकते. आम्ही एका एरियाला किंवा सर्वे करतो तेव्हा आम्ही त्याला युजली 6 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. या एरियाला केलं कितीही पार्ट्समध्ये करू शकतो आणि त्या पार्ट्समध्ये वेगळे वेगळे पॉइंट्स असतात फॉरेस्टचे. त्या पॉइंट्सला जाऊन आम्ही ते कॉल्स करतो. तर चांगला पार्ट असा झाला की ज्या एरियामध्ये आम्हाला एक्सपेक्टेड होतं की येतील कॉल बॅक तिकडे आले.
आले. सो आम्हाला कळलं की ओके गुड, म्हणजे इकडे हे आहेत आणि ह्यांचा हॅबिटॅट किंवा ह्यांचे जे जंगल आहे ते प्रिझर्व्ड आहे आणि इंटॅक्ट आहे. सो दॅट इज अ गुड न्यूज फॉर अस, म्हणजे आमच्यासाठी चांगली न्यूज आहे. पण एक बॅड न्यूज असं आम्हाला कळलं की टोरंटो या शहराच्या जवळ किंवा त्या एरियाजमध्ये जे काही जागा आहेत किंवा तिकडनं 100 किलोमीटरवरती जे एरियाज आहेत तिकडे हे नाहीयेत, कारण सगळं त्यांनी फॉरेस्ट काढून तिकडे फील्ड्स बनवलेत. अच्छा. सो फॉरेस्ट अजिबातच नाही असल्यामुळे आणि प्रायव्हेट लँड असल्यामुळे त्यांनी वाईप आउट करून टाकलेत सगळे फॉरेस्ट आणि तिकडे काहीही ऐकू येत नाही, काही कॉलबॅक आले नाही. म्हणजे तिकडचा हॅबिटॅट डिग्रेड झालाय किंवा तिकडचा हॅबिटॅट खराब झालाय आता. सो ही बॅड न्यूज आम्हाला आली आणि हा सर्वे सरप्राइझिंगली 30 वर्षानंतर झालाय. बापरे. सो आपल्याकडे म्हणजे इन जनरल डेटाच नाहीये कॅनडाच्या त्या पर्टिक्युलर स्पीशीज किंवा दुसऱ्या स्पीशीज बद्दल सुद्धा. म्हणजे तुझं ऐकताना मला काय वाटतं म्हणजे ह्या फील्डमध्ये काम करताना ना तुम्ही कुठलाही रिझल्ट प्रेडिक्टच करू शकत नाही, अजिबात नाही. कधीतरी तुम्हाला एकदम अचानक भरपूर मिळून जाते आणि कधीतरी तुम्हाला अजूनही शोधत बसावं लागतंय. हो अगदी. अरे बापरे. रिसर्चचं तुम्ही कसं आहे आउटलाईन, मेथडॉलॉजी हे सगळं तुम्ही डिसाईड करू शकता की कसं तुम्हाला बेस्ट वर्क करेल ती, पण त्याचा जो आउटकम आहे, आउटलाईन, मेथडॉलॉजी आणि आउटकम हे आम्ही शब्द वापरतो. तर आउटकम जो आहे आम्ही एक सिनॉप्सिस म्हणून प्रिपेअर करू शकतो आधी, पण तो कधी आपल्या सिनॉप्सिसला मॅच करेल रियालिटीमध्ये हे खूप कठीण आहे, म्हणजे डिसाईड करायला किंवा प्रिडिक्ट करायला. पण मग तसंही आहे ना की म्हणजे हे आता इतके वर्ष काम करून कळल्यामुळे एकदम अगदी पराकोटीचे निराश होत नसाल? असं मी काइंड ऑफ म्हणू शकत नाही, होतात कधी कधी, कारण ऑन पेपर असं खूप वाटतं की कष्ट. हो, ऑन पेपर असं खूप वाटतं नाही माझा म्हणजे मी बरोबर थिअरी केली ह्याची आणि बरोबर ह्याचे मला प्रॅक्टिकल रिझल्ट मिळतील आणि अगदी म्हणजे निराशा होतेच, असं होतच. बरं मग साना मला एक सांग, हे झालं आऊल्स वरती, हत्तीवरचं आपण बोललोच आहोत. हो. असे आणि काही प्राणी किंवा पक्षी आहेत का ग की ज्याच्यावर तुला काम करायची संधी मिळाली किंवा तू घेतलीस की मी करते? असे तर खूप आहेत, पण स्पेसिफिकली म्हणाला तर स्नो लेपर्ड. काय सांगते? हो, मी लकी होते खूप जास्ती की माझ्या आईनी प्रोत्साहन दिल्यामुळे आणि मला सपोर्ट केल्यामुळे 2019 मध्ये मी माझ्या वाढदिवसाच्या प्रेझेंट म्हणून आईनी मला स्नो लेपर्ड एक्सपिडिशन ही गिफ्ट केली आणि आम्ही दोघंही हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅलीमध्ये 10 दिवस किब्बर विलेज या जागी स्नो लेपर्ड एक्सपिडिशनला गेलेलो. सो तिकडे आम्हाला 2 स्नो लेपर्ड दिसले आणि त्यातला एक मला माझ्या वाढदिवसाच्या सकाळी दिसला, विच वॉज आय थिंक माझ्या बर्थडे प्रेझेंटसाठी बेस्ट. त्यांचं हॅबिटॅटच 2000 स्क्वेअर किलोमीटर आणि ते पण 17,000 फीट अबाव सी लेवल असं असतं आणि ते खूप डिफिकल्ट टेरेन आहे, म्हणजे खूप टफ टेरेन आहे काम करण्यासाठी. थंडी प्लस कोणीच नाही आजूबाजूला आणि तुम्हाला एकटं राहावं लागतं खूप दिवस. सो तो प्राणी मला खूप इंटरेस्टिंग वाटतो स्टडी करायला. पण ह्यांचं पॉप्युलेशन मग तुम्ही कसं ठरवता, म्हणजे काय? ओके, वेगळे वेगळे मेथडॉलॉजीज असतो जे आम्ही ट्राय करतो. मी एक्झाम्पल देते स्नो लेपर्डचंच, कारण मला तो प्राणी ऍक्च्युली स्टडी करायचा आहे म्हणून इन द फ्युचर. सो आम्ही समथिंग कॉल्ड एज कॅमेरा ट्रॅप हे सगळीकडे लावून ठेवतो. सो कॅमेरा ट्रॅप कुठे लावायचे ह्याचं पण एक ट्रिक असतं की तुम्हाला जिथे स्कॅट सॅम्पल म्हणजे जिथे त्यांनी एक्सक्रीट केले किंवा शी केली हे म्हणजे बोलू शकतो किंवा त्यांचे पग मार्क्स जिथे दिसतात त्या जागी आम्ही कॅमेरा ट्रॅप्स लावतो. आणि प्रत्येका स्नो लेपर्डचे जे स्पॉट्स असतात ते आपल्या फिंगरप्रिंट सारखे असतात. ते खूप त्या स्नो लेपर्डला स्पेसिफिक असतात, म्हणजे वेगळे वेगळे असतात, एकाचे दुसऱ्यासारखे. एक्झॅक्टली. सो त्या हिशोबाने आपल्याला कळतं की अच्छा हा स्नो लेपर्ड या फ्रेम मध्ये जो क्लिक झाला आहे तो त्या हॅबिटॅटचा आहे, कारण मेल स्नो लेपर्ड जे असतात ते क्रॉस करत नाहीत एकाचा हॅबिटॅट आणि इतक्या मोठ्या हॅबिटॅट असल्यामुळे कॉन्फ्लिक्टच होत नाहीत. म्हणून आम्हाला त्या हॅबिटॅटमध्ये तो एक लोन आहे ते कळतं आणि मग आम्ही हॅबिटॅट चेंज करतो आणि मग त्या दुसऱ्या हॅबिटॅटला लावतो. मग स्पॉट्सनी बेसिकली आम्हाला कळतं की किती आहेत. एक पर्टिक्युलर एरिया चूज केल्यानंतर आम्ही डिसाईड करतो आणि बऱ्याच टीम एकत्र काम करतात, कारण स्नो लेपर्डचा हॅबिटॅट ऍज अ स्पीशीज सुद्धा बघितला तर अक्रॉस 5 कंट्रीज आहेत. अफगाणिस्तान म्हणजे चायनामध्ये आहेत,
रशियात आहेत, इंडियात आहेत, नेपाळमध्ये आहेत. सो असं म्हटलं तर या सगळ्या कंट्रीजना एकत्र काम, भूतानमध्ये सुद्धा आहेत. त्यांचं तर अफगाणिस्तानचा नॅशनल ॲनिमल इज स्नो लेपर्ड. सो तसं आपण डिसाईड करतो एकत्र वर्क करून आणि ते कॅमेरा ट्रॅप सगळे एकत्र कोलॅबोरेट करून आणि तो डेटा एकत्र करून. बर, म्हणजे आता माझ्या मनात काय येते माहितीये, आता सध्या भारतात गाजत असलेला विषय म्हणजे मुवमेंट ऑफ आफ्रिकन चित्ताज. बरोबर. हा, म्हणजे त्या खंडातनं त्यांना इथे आणलंय. बरोबर. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुला काय वाटतं की ते इथे जगू शकतील, आनंदात राहू शकतील? ओके, हा मी जरा 3 पार्टी किंवा थोडा सायंटिफिकली आन्सर करीन. गाजत असलेला हा टॉपिक हे आत्ता झालंय, पण ह्याचा रिसर्च 15 वर्षापासून चाललाय. सो म्हणून तो बिहाइंड द रॅप्स किंवा मीडियामध्ये नसल्यामुळे तो पार्ट आपल्याला कधीच दिसत नाही. 10 वर्षापासून ते 15 वर्षापासून आपण ऑलरेडी ह्याचं काइंड ऑफ रिसर्च करतच आहोत. 1952 मध्ये एशियाटिक चीता फ्रॉम इंडिया एक्सटिंक्ट झाला आणि हा प्राणी आपल्याला परत आणणं, आफ्रिकन चीता जी दुसरी सबस्पिशीज आहे तो कसा इंट्रोड्यूस करायचा किंवा रिइंट्रोड्यूस करायचा रादर, ह्याचा विचार आणि प्लॅनिंग हे 10 वर्षापासून चाललंय. सो हे नवीन काही असं नाहीये, फक्त मीडियामध्ये नवीन आहे. आणि राहिली गोष्ट की ते सर्व्हाइव्ह करतील का नाही करतील, ऍज फार एज मी रिसर्च जो वाचते आता आणि जो कंटिन्युअस म्हणजे बॅकएंड मध्ये पण मी रिसर्च करत बसले याच्यावरती, कारण हा माझा खूप इम्पॉर्टंट आणि काइंड ऑफ इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे माझ्यासाठी. सो त्यांचं रिइंट्रोडक्शन आपण जे म्हणतो ते खूप चांगल्या प्रकारे झालं आहे आणि ते खूप यूज टू झाले आहेत या हॅबिटॅटमध्ये, कारण आपण ते हॅबिटॅट त्यांच्यासाठी क्रिएट केलेलं आहे. जे 10 वर्षापासून प्रेपरेशन चाललंय कुनो नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये, जे एक गीर आणि त्याचा कॉरिडॉर आहे गुजरात आणि मध्य प्रदेशचा, तो आपण 10 वर्षापासून प्रेप करतोय त्यांच्यासाठी, त्यांच्या अरायव्हलसाठी. तो असं नाहीये की हे आत्ता आले आणि आत्ता झालंय. सर, वी वर रेडी फॉर इट, वी वर प्रिपेअर्ड फॉर इट, आणि म्हणून दे आर रेडी अँड दे आर डुईंग गुड. त्यांचं खरंच चांगलं रिइंट्रोडक्शन झालं आहे. आणि गुड न्यूज अशी आहे की नमिबिया बरोबर जिकडनं आपले पहिले चित्ते आलेले तिकडनं आपण अजून 12 चित्ते आणण्याचा दुसऱ्या एरियामधनं आणि अजून रिइंट्रोडक्शन करायचा जी हे आहे ते पास झालेलं आहे. सो वी आर लकी आणि वी आर प्राऊड ऑफ द फॅक्ट ॲज अ कंट्री. वी शुड बी प्राऊड की वी वेंट थ्रू विथ द प्रोजेक्ट. आपण तो प्रोजेक्ट मार्गी लावला आणि आता त्याचा कंट्रोल आणि मॉनिटरिंग फेज चाललाय आपल्यासाठी. सो विच इज गुड न्यूज आणि ग्रेट न्यूज आणि प्राऊड फॅक्ट ॲज अ कंट्री फॉर इंडिया. अगं, तू इतके वर्ष आता या फील्डमध्ये काम करतेयस, हां, तर अनुभव तर तुला आलेच असणार. काही चांगले आले असणार, काही नॉट सो चांगले आले असणार. काहीतरी आमच्याशी शेअर करणार, कारण हे सगळं ना नवीन फील्ड आहे ग, तर आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी बरोबर. सो सगळ्यांना असं कन्झर्वेशन किंवा ही फील्ड बघितली की अगदी आता कसं पॉप म्हणजे अगदी सगळ्यांना हिपहॉप किंवा पॉप कल्चरसारखं झालंय कन्झर्वेशन, सगळ्यांनाच करायचंय. पण एक वाईट किंवा चांगले अनुभव हे लोकांना त्याची रियालिटी किंवा ट्रूथ कळायला पाहिजे. सो माझा बरोबर एक चांगला किंवा एक म्हणजे आणि एक वाईट दोन्ही अनुभव मी तुम्हाला सांगते. सो सुरुवातीमध्ये चांगला सांगेन. जेव्हा मी साऊथमध्ये बनरघट्टा नॅशनल पार्कमध्ये काम करत होते तेव्हा नवे कन्झर्वेशनमध्ये असल्यामुळे एकदम प्राणी बघायचे आहेत, म्हणजे दिसायलाच पाहिजेत असं एक खूप इच्छा असते. आपण पण जेव्हा सफारीत जातो तेव्हा असं नेहमी वाटायचं अरे वाघ दिसला नाही, सफारी वाया गेली असं वाटतं. सो तेव्हा म्हणजे एकदम तो इंथुझियाझम होती. सो एका सकाळी आम्ही निघालो 6 वाजता उठलेलो, 8 वाजता जीपमध्ये बसलो, निघालो जंगलामध्ये. दिवसाचं अख्खं डेटा कलेक्ट केलं. कोर फॉरेस्टमध्ये म्हणजे एकदम डीप फॉरेस्टमध्ये आतमध्ये होतो. तरी आम्हाला म्हणजे 5 वाजले संध्याकाळचे आणि एकही प्राणी दिसला नाही. बरं. आणि डिसअपॉइंटमेंट झाली किंवा वाईट वाटलं की म्हणजे काय इतकं आम्ही आलो, असं एकाच ह्याच्यामध्ये दिसायला पाहिजे अशी एक इच्छा असते किंवा एक अंडरस्टँडिंग असते आणि तो म्हणजे पूर्ण नाही झाली, म्हणून खूप असं वाईट वाटलं मला. सो आम्ही काय विचार केला सगळ्यांनी, म्हणजे माझ्या प्रोजेक्ट ऑफिसरनी तेव्हा, की चला एक जागा आहे जिथे म्हणजे एक लास्ट काइंड ऑफ लेक तुम्ही म्हणू शकता, वॉटर होल म्हणतो आपण त्याला, जिथे प्राणी पाणी प्यायला येतात. सो ते आपण एक सूर्यास्त झालेला म्हणजे होत होता जस्ट, की तेव्हा आपण तिकडे ट्राय करूया एकदा आणि बघूया की दिसतोय का नाही काय. सो असं जीप अशी वरती येत होती आणि तो असा एका लेवलवरती होता, म्हणजे एका वरच्या लेवलवरती तो पॉन्ड होता. तर समोरनं काही दिसणार नाही आणि अशी वरती जीप येते आणि
डिरेक्टली असं दिसत नाही काय. सो सरप्राईज असा झाला की आम्ही जीप वळवली आणि समोर 100 हत्ती पाणी पित होते. क्या बात आहे. सो म्हणजे अख्खा दिवस जो डिसअपॉइंटमेंट मध्ये गेलेला तो त्या ऍटमॉस्फिअर मध्ये, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, मोठी लेक आहे, त्याच्यात 100 झाडं आहेत आणि एक 100 हत्ती, त्यांची पिल्लं वगैरे, अख्खी फॅमिली, आम्ही हर्ड म्हणतो, ते पाणी पित आहेत. आणि तो अख्खा म्हणजे सूर्यास्त जसा होतोय, तो फिलिंग, तो कलर, माझ्या डोक्यातनं तो पिक्चर किंवा ती इमेज कधीच जाणार नाही. सो हा एक ग्रेट आणि चांगला अनुभव मला झाला, जो सरप्राइझिंग होता माझ्यासाठी. आणि तेव्हा मला कळलं की कॉन्झर्वेशनमध्ये सरप्राइजेस किंवा प्रिपेअर्डनेस कधीच नसतो, असं जास्ती ओपननेस असायला पाहिजे, हे एक मला कळलं. आता मी एक वाईट अनुभव असा सांगते. मागच्या वर्षी मी कॅनडामध्ये विंटर कॅम्पिंग हे केलं, प्रिपेअर करण्यासाठी की विंटरमध्ये तुम्ही डेटा अनालिसिस कसं करू शकता. बरोबर. सो विंटर हा कॅनडामध्ये जर तुम्हाला ऐकून असेल तर अगदी हार्श, म्हणजे अगदी वाईट असतो. मायनसच्या खाली 20 डिग्री वगैरे टेम्परेचर जातं. आणि आम्ही आउटडोअर कॅम्पिंग करत होतो एका टेंटमध्ये. आणि आम्ही अख्ख्या कॅनडामधनं त्या प्रोग्रामसाठी फक्त 10 लोक सिलेक्ट झालेलो. त्यात इंडियन ओरिजिनची मी फक्त एकच मुलगी होते. आणि टेंटमध्ये राहणं 10 लोकांबरोबर, इट वॉज डिफिकल्ट पहिले तर. आणि त्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला सगळं आपलं जेवण हे कॅरी करायचं. सॅटेलाइट नाही, काही नाही, फोन नाही, नथिंग. आणि टेम्परेचर आहे -26. सो बॉडी आणि माइंड हे दोन्ही असं टेस्ट होतं तुमचं. बरोबर. सो म्हणजे एका दिवशी असं झालं की खूप बर्फ पडला आणि आम्हाला कॅम्प चेंज करायचे होते. पॉइंट ए टू पॉइंट बी असं म्हणू शकतो, आम्हाला चेंज करायचे होते आमच्या पाथवरती. सो इतका बर्फ पडला होता की गुडघ्यापर्यंत बर्फ होता. आणि त्यामध्ये आम्हाला स्वतःचं बॅग्स कॅरी करून ॲन्सलरी बाकीचं सामान, म्हणजे एक्स्ट्रा जे सामान लागतं कॅम्पिंगसाठी, ते कॅरी करून ऑलमोस्ट 8 किलोमीटर हाईक करायची होती. आणि ते पण म्हणजे अपहिल बनू शकतं, म्हणजे वरती जायचं. हो, वरती जायचं होतं. असं जी जागा आम्ही डिसाईड किंवा प्रिएम्प्टिव्हली आमच्या लिडर्सनी डिसाईड करून ठेवलेली, ती जागेवरती इतका विंड होता की त्याच्यामुळे टेम्परेचर -30 होत होतं, जे बाहेर राहण्यासाठी अगदी इम्पॉसिबल होतं. तरी आम्ही पुढे गेलो, विचार केला की पुढे टेस्ट करूया, काय आहे, पॉसिबिलिटी आहे. काही नव्हती. तर आम्हाला परत त्याच जागी यावं लागलं. आणि तेवढंच परत उलट. हो, अगदी उलट यावं लागलं. ते अख्खं बॅग्स कॅरी करून, आणि वजन बॅगचं क्लोज टू 15 किलो होतं. आणि थंडी केवढी. त्यानंतर आणि पुढचं काय की कॅम्प लावायचा आहे अजून. 6:30 वाजले, चक्क अंधार झालाय, एकामेकांचं तोंड सुद्धा दिसत नाहीये. आणि त्यामध्ये तुम्हाला 10 लोकांचा कॅम्प लावायचा आहे आणि जेवण बनवायचंय, पाणी घेऊन यायचंय लेकवरनं. रडकोंडीला आलेलो आम्ही सगळे म्हणजे. आणि एक स्नॅप असं झालं आणि सगळे आम्ही बसून रडायला लागलो. अरे बापरे. म्हणजे मी 30 वर्षाची होते तेव्हा, टर्न झालेले, माझा वाढदिवस जस्ट झालेला. आणि आम्ही लिटरली जमिनीवर, म्हणजे त्या बर्फात बसलोय आणि चक्क ढसा रडायला लागलोय. सो तो असा एक बॅड, म्हणजे किंवा म्हणू शकतो असा एक हार्ड पॉइंट होता माझ्यासाठी कन्झर्वेशन पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं, की त्या एक्स्ट्रीमला सुद्धा जावं लागतं. साना, तू आहेस ना, शहरात वाढलीस, मोठी झालीस, पण तुला ह्या फील्डबद्दल आकर्षण वाटलं, आज तू तिथे आहेस, इतकं काम करते आहेस. पण अशी अनेक मुलं असतील ग शहरातली की ज्यांना वाटत असेल, तुझं बोलणं ऐकून वाटेल, अशा डॉक्युमेंटरीज बघून वाटेल की आपण या फील्डमध्ये काम करावं. तर तुझ्या अनुभवाने तू यांना, त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे, काय लक्षात घेतलं पाहिजे, काय सांगशील? माझं उत्तर म्हणजे असं म्हणावं तर, सोशल मीडियामुळे गैरसमज निर्माण झालेला आहे मॉडर्न यूथमध्ये, की एक असं ग्लॅमराईज केलेलं आहे की कन्झर्वेशन हे ग्लॅमर फील्ड आहे. झाडाबरोबर एक फोटो काढला तर वाव, इंस्टाग्रामवरती 4 लाईक मिळतील, म्हणजे तो काइंड ऑफ माइंडसेट मुलांचा झालेला आहे. रिअल कन्झर्वेशन जे काय आहे त्यांना आतापर्यंत माहिती नाहीये. सो माझा पहिला आणि फर्स्ट अँड फॉरमोस्ट जो एक ॲडवाईस असेल, प्लीज वाचा, प्लीज ॲज मच ॲज पॉसिबल करेक्ट रिसोर्सेसकडनं रिसर्च पेपर्स वाचा, जे सायंटिफिकली पब्लिश्ड रिसर्च पेपर्स आहेत. गुगल स्कॉलर नावाचं एक छान आपल्याला गुगलनी फ्री ओपन सोर्स दिला आहे, ज्याच्यावरती आपल्याला जे पाहिजे ते रिसर्च पेपर मिळू शकतात. काही पेड, काही अनपेड असू शकतात, पण तुमच्या टॉपिकच्या हिशोबाने तुम्ही शोधा. ट्रीज इन इंडिया,
गुगल स्कॉलर. येस, गुगल स्कॉलर. तुम्ही जर गुगल सर्च इंजिनवरती टाईप केलं सर्च बॉक्समध्ये गुगल स्कॉलर तर एक वेगळा एक वेब पेज उघडतो आणि गुगल स्कॉलरवरती सगळे आर्टिकल्स पब्लिश झालेले. इतका ब्युटिफुल तो सोर्स आहे आणि ओपन आहे की कोणीही त्याच्यावरती वाचू शकतं. आणि फ्रॉम बेसिक नॉलेज ऑफ एन्व्हायरमेंट टू ॲडव्हान्स नॉलेज ऑफ एन्व्हायरमेंट हे सगळं त्याच्यावरती अवेलेबल आहे. फ्री आणि पेड तुमच्या बेसिसवरती तुम्ही चूज करू शकता. सो स्टार्ट रिडिंग. की मला कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट किंवा वाईल्ड लाईफ आवडतं हे फक्त नका ठेवू. की मला टायगर सफारीला जायचंय हे नका करू. त्याचे इन डेप्थ आधी अनालिसिस स्वतःवरती करा, इंट्रोस्पेक्शन करा आणि मग डिसाईड करा. कारण ही एक खूप चॅलेंजिंग फील्ड आहे आणि ह्याच्यात ग्रो करायला तुम्हाला नॉलेज इज की आणि पॉवर हेच फक्त मी. आणि माइंडसेट हा सेकंड गोष्ट मी सांगेन. सेकंड ॲडवाईस असं की गेन ॲज मच एज नॉलेज. जितकं नॉलेज कलेक्ट करता येईल ते करा आणि तो नॉलेज माइंडसेट वापरा तुम्ही जेव्हा फील्डवरती आहात तेव्हा. रिमेंबर करा की तुम्हाला ही फील्ड का आवडते आणि सारखं ते डोक्यात ठेवा. कारण एव्हरी डे इज नॉट गोइंग टू बी सेम. दर दिवस तुम्हाला चांगला असणारच हे गॅरंटी नाही आहे. पण आर्थिक दृष्टीने हे सगळं जमवण्यासारखं आहे का? अगदी करणं अगदी आहे. कारण गव्हर्नमेंटचे किती इन्स्टिट्यूट्स आहेत, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट्स आहेत देहरादूनमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये बसून तुम्हाला रँक मिळून तुम्ही तिकडे मिनिमम ह्याच्यामध्ये राहू शकता. किंवा आयझर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च. ते वाईल्ड लाईफ आणि कन्झर्वेशन त्यांचं डिपार्टमेंट आहे जे बँगलोरला बेस्ड आहेत. किंवा असे बरेच इंडियन इन्स्टिट्यूट्स आहेत स्प्रिंकल्ड पेपर्ड आपण बोलतो ऑल ओव्हर इंडिया जिथे तुम्ही अप्लाय करून जे मी तुम्हाला सांगत होती की रिसर्च करा. बसा आणि रिसर्च करा की कुठले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत जे मी देऊन या फील्डमध्ये एंट्री करू शकतो आणि त्याला कंटिन्यू करू शकते. साना, तू ज्या क्षेत्रात काम करतेस ना त्याचा तुझ्याच भाषेत हॅबिटॅट इतका विस्तृत आहे. पण तू ही सगळी माहिती आज आमच्या कार्यक्रमात येऊन अतिशय सोप्या भाषेत आम्हाला सांगितलीस की खरंच इतकं फॅसिनेटिंग आहे तुमचं फील्ड. आणि ऐकताना वेळ कसा गेला हेही कळलं नाही. छोटी आहेस तू पण तरी पण तुझे खूप खूप मनापासून आभार मानते मी. हा वेगळाच विषय तू खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलास. थँक्यू सो मच. मला पण अतिशय मज्जा आली. मला माझ्या फील्डबद्दल बोलायला खूप मज्जा येते आणि माझा एक पॉइंटच आहे की लोकांना कळायला पाहिजे म्हणजे कन्झर्वेशन हे काय आहे आणि त्यांना ग्लॅमराईज केलेलं आहे म्हणून त्यांना खरी इन्फॉर्मेशन देण्यासाठी एक एज्युकेशन हा पार्टच आहे. सो हा इंटरव्ह्यू आय विल थिंक किंवा मी विचार करेन तो माझ्यासाठी एक एज्युकेशन कॉन्सेप्टच झाला आणि ते लोकांना पोचवण्याबद्दल तुमचे खूप आभार मानते मी. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात. धन्यवाद.